स्पेशल मटन थाळी खाण्यासाठी लोक इथे खूप गर्दी करतात. कोल्हापुरी थाळ्या नॉनव्हेजच्या मिळतात ह्या ठिकाणी पुण्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत थोडंसं कोल्हापुरी इन्फ्लुएन्स वाटतोय कारण ही एक्सक्लुझिव्ह थाळी प्लेस आहे. किड्स थाळी मिळते जी जरा वेगळी गोष्ट वाटली मला आणि पांढरा रस्सा इथला खूप फेमस आहे. जर तुम्ही इथली थाळी ट्राय केली असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. भाकरी आणि ह्याच्यावर असं चुरून थोडे त्याच्यामध्ये नॉनव्हेजचे पीसेस चुरून असा गोळा करून खायला कशी मजा येते तसा थिकनेस आहे. आणि ॲक्च्युली हा पांढरा रस्सा खूप छान वाटतो. मराठा कॅन्टीनमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, मी ऐकलंय की कोल्हापूर हे चक्क पुण्यात आलंय आणि ते आलेलं आहे इथे आणि मी आलेली आहे तिथे म्हणजे मराठा कॅन्टीन बाणेरला. खूप कमी वेळात ह्या जागेनी खूप नाव कमवलेलं आहे स्पेशली त्यांच्या मटन थाळीसाठी. लेट्स चेक दॅट आउट टुडे. आणि मला माहिती आहे आपल्या चॅनलवरती खूप मटन दर्दीज आहेत, ते स्विगी झोमॅटो इझी डायनरवरती टेबल बुकिंग्स ॲक्सेप्ट नाही करत आहेत. लेट्स चेक दॅट आउट. हा आहे मेन बाणेर रोड ज्याच्यावरती शिवशक्ती कॉम्प्लेक्समध्ये शॉप नंबर 10 आणि 11 इथे तुम्हाला मिळणार आहे. कॉर्नरवरतीच आहे. वेळा आहेत दुपारी 12 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 11. लिमिटेड मेन्यू असल्यामुळे कॅन्टीन कॉन्सेप्ट हा करेक्ट वाटतो. हे आहे बाहेरचं सीटिंग आणि आत एअर कंडिशन सीटिंग पण आहे. लॉंग टेबल्स, शॉर्ट टेबल्स, बट आय वुड से की मोजके टेबल्स आहेत. वाईब आणि कॉन्सेप्टबद्दल सांगायचं झालं तर असं वाटतं सुंदर मराठी शास्त्रीय संगीत चालू आहे बॅकग्राऊंडला. गमतीची गोष्ट ही आहे की ज्या दिवशी आम्ही गेलो होतो त्याच दिवशी त्यांनी 1 वर्ष हे पूर्ण केलेलं. तर तसं म्हणायला गेलं तर नवीनच जागा आहे ही. आणि पुण्यातल्या माझ्या मंडळींनी सांगितलं इथला पांढरा रस्सा खरंच खूप फेमस आहे. तर चला आता थाळी ट्राय करूया. ह्या आहेत अनेक प्रकारच्या थाळ्या ज्या इथे मिळतात आणि त्यांच्या किमती. सर्वात आधी आपण ट्राय करणार आहोत स्पेशल मटन थाळी. आपला पांढरा रस्सा तांबडा आलेला आहे. नॉनव्हेज म्हटल्यावरती दही कांदा लागतो. हा मी खूप घेतलेला आहे. नाही तर एरवी मी तुम्ही बघता अजिबात कच्चा कांदा खात नाही, पण मटन असल्यावरती दही कांदा इज अ मस्ट. स्पेशल मटन थाळी खाण्यासाठी लोक इथे खूप गर्दी करतात. टू द पॉइंट ही स्पेशल मटन थाळी आहे. तांबडा पांढरा रस्सा, मटन रस्सा, सुकं मटन, दॅट इज मटन मसाला बेसिकली, ड्राय फ्राय आणि दही कांदा, चिरलेली मिरची आहे याच्यामध्ये आणि अळणी राईस. सो तुम्हाला अळणी राईसच्या ऐवजी जर नुसता भात पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. चपात्या किंवा भाकऱ्या ऑप्शन. मटन इज एकदम छान शिजलेलं. इट्स काइंड ऑफ ड्राय आणि त्याच्याबरोबर पीसेस खूप आहेत बेसिकली. आणि ते चपाती बरोबर छान असे चुरून घ्यायचं आहे. त्याच्यावरती थोडासा पांढरा रस्सा घ्यायचा आहे. ब्युटिफुल फ्लेवर, अस्सल देसी टेस्ट आहे. मला ॲक्च्युली हा पांढरा रस्सा खूप छान वाटला. पांढरा रस्सा इज ब्रिलियंट. प्रॉपर सूदिंग असा ब्रॉथ असतो ना तो, म्हणजे आपला ऑफकोर्स देशी. इट इज लाईक दॅट. म्हणजे तुम्हाला जास्ती तिखट लागलं तर यू कॅन ऑलवेज यूज इट डायल्यूट करण्यासाठी. ह्या सगळे आयटम्स तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. ही थाळी लिमिटेड आहे पण साईज वाट्यांचे एवढे आहेत की तुम्हाला गरजच भासणार नाही का एक्स्ट्रा मागवायची. हे भाकऱ्या पण मोठ्या आणि छान आहेत. लोकांना वाटतं की भाकरी आणि चपातीचं काय सांगते. तुम्हाला नाही कळणार की जर मीठ कमी असेल किंवा काही काही ठिकाणी ज्या आउटसोर्स करतात ना भाकऱ्या आणि चपात्या, तर त्यांची क्वालिटी तुम्ही गॅरंटी करू शकत नाही आणि बाकी सगळ्या गोष्टींची टेस्ट त्या चपाती किंवा भाकरीमुळे खराब होऊ शकते. सो इथे इन हाऊस आहे, गरमागरम बनतं आहे आणि टेस्ट एक करेक्ट आहे. साईज आणि फ्रेशनेस, सो ते खूप मॅटर ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स कसा वाटतोय. आणि हो, कोल्हापूरच्या चपात्या मोठ्याच असतात. तांबडा एकदम पातळ पण नाही आहे आणि खूप जास्ती झणझण पण नाही आहे. इट्स ब्राऊन. रस्सा लाल आहे. त्याच्यात टोमॅटोचा प्रॉपर फ्लेवर आहे. बट ठीक आहे, कन्सिस्टन्सी रस्स्याची छान आहे. म्हणजे जो भात आणि भाकरी आणि याच्यावर असं चुरून थोडं त्याच्यामध्ये नॉनव्हेजचे पीसेस चुरून असा गोळा करून खायला कशी मजा येते तसा थिकनेस आहे. आणि अळणी भात मी चिकन थाळीमध्ये ट्राय करणार आहे. मला चिकन ट्राय करायचं. ओके, मोस्ट अवेटेड हे चिकन आलेलं आहे. सो मी आता ताव मारणार आहे. ह्याच्यावरती तर्री बघताय तुम्ही आणि फ्रेश अशी कोथिंबीर. सो जास्ती करून त्यांनी हा रस्सा दिलेला आहे. मी जे म्हणत होते ना तांबड्याचा जो कलर आहे तो हा बघा जरा ब्राउनिश आहे आणि हा कसा लाल आहे रश्श्याचा. हो, चिकन अळणी पण आलेलं आहे. थँक्यू. सो स्पेशल चिकन थाळी घेतल्यावरती तुम्हाला अळणी भात मिळणार आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यावरती कसं असं ते स्टिकी दिसतोय इंद्रायणीसारखा. पांढरा अळणी रस्सा आणि चिकन मसाला
सो मी आता थोडंसं लिंबू पिळणार ह्याच्यावरती. आता मी चिकन बरोबर घेतली आहे चपाती. सो ही आहे किड्स अळणी थाळी, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अजिबात एक्स्ट्रा असा मसाला नाही आहे आणि एक्स्ट्रा तेल नाही आहे. याच्यामध्ये चपाती, अळणी भात, पांढरा रस्सा, अळणी रस्सा आणि चिकन येणार आहे आणि क्वांटिटी इज ग्रेट. 2 मोठ्या चपात्या येणार आहेत. विहान, डू यू लाईक इट? मला मटण आणि खिचडी खूप आवडते. बंटी मटण बघितल्यावरती सिरियस बिझनेस हा. इकडचं मटण खूप फ्लेवरफुल आहे आणि मटण चांगलं केव्हा लागतं जेव्हा ते परफेक्ट शिजलेलं असतं. ते पीसेस एकदम चंकी आहेत. क्वांटिटी इज ऑल्सो क्वाईट सफिशियंट. कोल्हापूरमध्ये असं सगळ्यांना असं वाटतं की मटण तिखट असेल, पण ते ॲक्च्युली तिखट नसतं. ते वेगवेगळे फ्लेवर्स असतात आणि इथे सिमिलर आहे. मी तर तिच्या मटणाची वाट बघते. मी चपाती आणि चिकन घेतलेलं आहे आणि रस्सा. एक्स्ट्रा तू हेच घेऊ शकतो. मटन आणि चिकन दोन्हीसाठी जी क्वांटिटी इज टू गुड. म्हणजे प्रॉपर बिग इटर्स पण मस्त पोटभर जेवतील. आणि लेट्स कम टू द टेस्ट. सुंदर आहे, म्हणजे लक्षात राहणारी अशी टेस्ट आहे. कांदा टोमॅटो इतका छान असा एकजीव भाजलेला आहे की त्याचा तो सॉफ्टनेस आणि गोडवा आला त्याच्यात. बट गरम मसाला इजला कोल्हापूरची आठवण करून देणार आहे. आणि हा जो रस्सा आहे ना, प्रिटी थिक आहे. इन्स्टंट तुम्हाला थोडंसं तिखट लागणार आहे, पण तो असा तिखटपणा असा राहत नाही आहे घशामध्ये. आणि त्या चिकनचा नरमनेस पण लागला पाहिजे. बट अँड इट शुड बी लाईक झणझणीत मेमोरेबल. इट्स लाईक दॅट. तर तुम्हाला एक्स्ट्रा तिखट वाटलं तर प्रॉपर डायल्यूट करून टाकणार आहे तिखटपणा हा पांढरा रस्सा. थोडासा असा तो सुदिंग पाहिजे. आणि इट्स त्याची स्वतःची पण एक पर्सनॅलिटी आहे. असं नाही आहे की नुसता पांढरा रस्सा असतो तर तो कसाही असला तरी चांगला लागतो. प्रत्येकाचं वेगळं असतं. बट ना एकदम क्लिअर स्टॉक नाही आहे हा. अळणीची टेस्ट पण अमेझिंग आहे. चपाती आणि अळणी पण सुंदर वाटते. ती ना मध्येच असं स्पायसी घास घेते चिकनचा आणि मग अळणीचा घास घेते. म्हणजे मला 7 अपची गरज पडली. ही चिकन आणि मटण थाळी 101% रेकमेंड करणार आहे. यांचं अळणी आणि यांचा मसाला प्रेपरेशन. तर मेन म्हणजे मला रश्श्याची कन्सिस्टन्सी खूप आवडली. आणि आता घेणार आहे मी अळणी भात. हो वाव मम्मा, बघितलं असा एकदम चिकट आहे. सुंदर आहे. इंद्रायणीचं आहे. पण ना त्याच्याबरोबर अजून मजा येईल जेव्हा ते तिखट चिकनचे पीस तुम्ही घ्याल. थोडासा कांदा फॉर क्रंच. म्हणजे तुम्ही प्लेन राईस पण घेऊ शकता. प्लेन राईस, रस्सा, चिकन सगळंच असं मिक्स करून. कुछ मीठा हो जाय मध्ये इथे फक्त गुलाबजाम येतो, ज्याच्यासाठी पण जागा उरणार नाही. सो इथे अंडा थाळी मिळते, इथे बाकी सगळ्या थाळ्या मिळतात, इथे कॉम्बिनेशन्स पण मिळतात. नुसती चपाती आणि रस्से वगैरे तुम्हाला खायचे असतील तर मेन्यू मी तुम्हाला हा दिसत असेल साईडला, त्याच्यात बघा किमती वगैरे. रिअली अमेझिंग टेस्ट. व्हिडिओ शेअर करा मॅक्सिमम, बिकॉज ही थाळी नक्की सगळ्यांनी ट्राय केली पाहिजे. बाकी रिमेंबर, like and I love you all.